मला अंध केलेस, पण कान्होबा तुझी घोंगडी चांगली आम्हासी का दिली वांगडी? कशासाठी? प्रज्ञाचक्षू मिळालेत मला, पण साधी दृष्टी असती तर. आणि त्यासाठी तर मला एवढं समाजाची हेटाळणी सहन करावी लागते. आणि ज्ञानेश्वर माऊली हे आपल्या गुलाबरावांचे सद्गुरू असल्या कारणाने ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग इथं चपखल लागू पडतो त्यांच्या त्या स्थितीला अनुसार. आता पुढे काय म्हटलंय ज्ञानेश्वर माऊलींनी, की षडविकार षडवैरी मिळवणी तापत्रये जी विणली रे. कुठली काय विणली मग? आम्हाला ती वांगडी दिलीस ना, ती कशी विणली? तुझी वांगडी तर छान आहे, षडगुणांनी युक्त आहे. मग आम्हाला षडविकार षडवैरी मिळवणी तापत्रये जी विणली रे. त्या तापत्रयच आहे की त्या षडविकार षडगुणांचा, षडविकारांचा. षडगुण तुझ्याजवळ आहे. नवा ठाई फाटोनी गेली तो आम्हासी दिली रे. म्हणजे ती ज्या क्षणी विणली जाते त्या क्षणी ती फाटतेच की, नवी नवी म्हणताना. कारण षडरिपू आणि षडविकारांनी युक्त ती घोंगडी वांगडी आहे. आम्हाला दिलीस तू, ती फाटकीच असणार ना. मग त्या तापत्रयाने मी गांजून गेलो, अरे ती फाटलीच आहे मुळी. नवीन नवीन म्हणता ती लगेच फाटली. ती धड अंगावर पांघरता सुद्धा येत नाही. म्हणजे ज्या कारणासाठी ते अंगावर पांघरायचे त्याच्यापासून तिचं रक्षणच शरीराचं त्या किंवा विकारांचं होत नाही. आणि तुझी घोंगडी तर आम्हाला अप्राप्यच आहे ती. मग आता जसे परमेश्वराजवळ षडगुण असे आहेत, तसं माऊली काय म्हणते, की माणसाजवळ कोणते षड विकार आहेत, किंवा जे तापत्रय म्हणतो आपण त्याला, ते कोणते आहेत? तर कर्म आहे. म्हणजे बघा, परमेश्वर कर्माशी संबंधित नाही, पण माणसाकडे कर्म आहे. कर्मामध्ये अकर्म ही आहे, म्हणजे चांगली कर्म, आणि अकर्म म्हणजे वाईट कर्म. हे षड विकार आहेत. अविद्या आहे म्हणजे अज्ञान आहे. अविद्या माया प्रकृतीला. आता माया आणि प्रकृतीच्या ठाई अविद्येचा वास असतो. अविद्या त्यांची मैत्रीण म्हणायला हरकत नाही, मायेची आणि प्रकृतीची. कारण माया आणि प्रकृती इतकं काही त्या शरीराला बेमालूमपणे वेढून राहते, की ते अविद्येकडे त्या शरीराची किंवा त्या मनुष्याची वाटचाल करत असतात. म्हणजे काय, ज्ञान मार्गाकडे त्या माणसाला कधी वळूनच देत नाहीत. म्हणून अविद्या हा सुद्धा षडविकारांमधला एक प्रमुख गुण आहे. कर्म अकर्म अविद्या. तिसरा गुण आहे, चौथा गुण आहे षडविकारांमधला, गुण नाही विकार. आपण इथे गुणांची नाही गोष्ट करत आहोत, विकारांची. चौथा विकार आहे त्रिदोष. त्याला आता आयुर्वेदाप्रमाणे आपण वातपित्त कफ म्हणू. पण ह्या सगळ्या त्रिदोषांपायी मनुष्याच्या शरीरामध्ये किंवा त्रिदोषांच्या असंतुलनापायी जे मनुष्याच्या शरीरामध्ये जे काही गडबड होत असते, त्यांनी युक्त असतो तो मनुष्य. म्हणूनच तो त्रिदोष युक्त आहे. आणि परमात्मा कसा आहे? त्रिगुणात्मक आहे. आपण त्रिदोषात्मक आहोत, परमात्मा त्रिगुणात्मक आहे. पाचवा विकार कोणता आहे? तर आपल्या देहावरती पांघरलेली, किंवा आपल्या देहाला जर वांगडी म्हटलं, ही घोंगडी म्हटलं आपल्या देहाची. कान्होबाची घोंगडी चांगली, पण ही जी फाटकी तुटकी वाकळ आहे ना ही शरीराची, ती कशाने विणलेली आहे? ती पंचमहाभूतांनी विणलेली आहे. पंचमहाभूतांचा स्वामी तू आहेस, श्रीकृष्ण परमात्म्याला म्हटलंय. पण त्याच पंचमहाभूतांनी जेव्हा ही वांगडी विणली जाते, तेव्हा ती नक्कीच संतुलित नसतेच. मुळे तिथे कुठेतरी कुठल्या तरी पंचमहाभूतांपैकी एकाचा आविष्कार किंवा दोघांचा आविष्कार प्रकर्षाने जास्ती दिसतो इतर काही भूतांच्या पेक्षा. मग हे पंचमहाभूतांनी ही विणलेली ही जी शरीररूपी वांगडी आहे, तिच्यामध्ये आणखीन काय आहे मग? रक्त आहे, रेत आहे, रेत म्हणजे वीर्य, दुर्गंधी आहे, जंतू आहेत, मल आणि मूत्र, इतके सगळ्या हिणकस गोष्टींनी ही वांगडी आमची तू विणून दिलेली आहेस. ते शोभत का रे तुला हे सगळं? कारण तू तर षडगुणांनी युक्त अशी घोंगडी घेऊन बसलेला आहे.
मग हे जेव्हा मनुष्याकडे सगळे षडविकार असतात, म्हणून तो मनुष्य असतो आणि तो कर्मानुबंधीने मनुष्य लोकांमध्ये वावरत असतो. मग गुलाबराव महाराजांची ही स्थिती आहे या पद्धतीची. पुढे काय म्हणतात ज्ञानोबा माऊली, की ऋषीमुनी ध्याता मुखी नाम गाता संदेह वृत्ती विरली बाप रखुमा देवी वरू विठ्ठले त्वत्पदी वृत्ती मुरली रे. आणि त्याच्या आधी काय म्हणतात, की काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूतानी विणली रे रक्तरेत दुर्गंधी जंतू नरक मुतानी भरली. आणि ते काय म्हणतात पुढे, की तुझ्या पदी जर आमच्या सगळ्या वृत्ती जर चित्त वृत्ती जर एकवटल्या, तर तुझ्या घोंगडीचा एवढासा तरी त्या षडगुणांनी युक्त असलेल्या घोंगडीचा एवढासा तरी स्पर्श तू आम्हाला लाभून देतोस, इतकं तुझं औदार्य अफाट आहे. पण त्यासाठी आम्हाला ह्या सगळ्या वाकळीमधनं जावंच लागतं. तुझ्यापर्यंत पोचायचं, तुझ्या घोंगडीचा स्पर्श तरी अनुभवायचा असेल, तरी ह्या आमच्या वाकळीतनं फाटक्या वाकळीतनं आम्हाला जावंच लागतं. मग गुलाबरावांचं असंच होतं ना, की अंधत्व हे ह्याच पद्धतीचं त्यांच्याकडे होतं. कारण ते स्वतः सुद्धा मनुष्य देहामध्येच अवतरित झालेले होते. आता पुढे असं झालं, की आपण ही मनस्थिती बघितली, वास्तविक तशी त्यांची मनस्थिती नसणार, पण आपण आपल्या अल्पमतीने त्या मनस्थितीला ज्ञानेश्वर माऊलींच्या या अभंगामधनं जोडून घ्यायचा प्रयत्न केला, एवढं मात्र नक्की. मग एक दिवस महाराजांचा प्रघात होता, गुलाबराव महाराजांचा, की गावामध्ये जे शिवालय होतं, त्या शिवालयामध्ये ते नित्य दर्शनाला जात असत. आता लक्षात घ्या, आंधळा मनुष्य आहे, कोण कोणाचं दर्शन घेतो, काय दिसतं डोळ्याला, पण आपण त्यांच्या प्रज्ञाचक्षुत्वाबद्दल बोललोय, त्यामुळे त्यांच्या डोळ्यांना काय दिसत होतं त्याची कल्पनाच करून पहा प्रत्येकाने. तर ते शिवालयामध्ये दर्शनाला जायचा त्यांचा नेम होता. एक दिवस त्यांचे ते काका जे त्यांची सतत हेटाळणी करत असत, तेही त्यांच्या बरोबर शिवालयामध्ये शिवपूजेला गेले. काकांची पूजा झाली, ते काय अभिषेकाचं पाणी घालायचं होतं शिवपिंडीवरती, फुलं व्हायची होती, बेल व्हायचा होता, सगळं झालं त्यांचं. आणि त्यावेळेला गुलाबरावांनी मात्र हे सगळं काही न करता शिवपिंडी समोर साष्टांग नमस्कार घातला होता, तो सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धती. कस तरी येड्या वागड्यासारखा साष्टांग नमस्कार घालायचा नसतो. साष्टांग म्हणजे ही शरीराची अष्टांग जमिनीला त्या ज्या पद्धतीने टेकवून जो नमस्कार केला जातो, योग्य पद्धतीने शास्त्र पद्धतीने, त्याला साष्टांग नमस्कार म्हणतात. तो अष्टांग योगामधला एक नमस्कार आहे. पण कसं तरी अंग झोकून दिलं म्हणे आम्ही घातला साष्टांग नमस्कार, असं नाहीये. त्याला प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे. मग तो नमस्कार त्या शिवपिंडी समोर गुलाबरावांनी घातला होता आणि बराच वेळ ते त्याच अवस्थेमध्ये तिथे त्या नमस्कारामध्ये होते. आता इथे त्याच्या काकांची त्यांच्या चुळबुळ सुरू झाली, की झालंय माझी पूजा झाली, मला आता घरी जायचंय, आणि हा तर तिथे साष्टांग नमस्कार घालून बसलाय, कधी उठतो कोण जाणे. बरं, ह्याला बरोबर घेऊन जायला पाहिजे, कारण आंधळा आहे, मी डोळस आहे, म्हणजे ह्याला हाताला धरून मी घेऊन जाणार. केवढा मोठा दुराभिमान होता काकांकडे. तर बराच वेळ गुलाबरावांचा तो नमस्कार काही आटोपला नाही. जेव्हा तो आटोपला तेव्हा ते काकांबरोबर घरी आले. आणि आता दुपारच्या भोजनाला थोडासा काही अवधी होता, त्यावेळेला काकांनी त्यांना फारच अशी चेष्टेने विचारलं, काय मग गुलाबराव, मुद्दाम आहो जावं म्हणायचं, आहो जावं म्हणून अपमान करण्याची सुद्धा एक पद्धत आहे. आणि ती पद्धत बरीच लोक अवलंबतात, आपल्या आजूबाजूला दिसत. उघड उघड तू अमुक आहेस, तमुक आहेस, फाटका आहेस, अमका, असं म्हणायचं नाही. काय हो, कसं आहे, कसे आहात वगैरे. तर गुलाबरावांना सगळेजण ते 11 वर्षाचा मुलगा आहे, त्यांना गुलाबरावच म्हणायचे ते सगळे. किंवा अजून 12-13 वर्षाचं वय पुढे गेलं असेल आणि लग्न झालंय त्यांचं. तर काका म्हणाले, काय मग गुलाबराव, आज एवढा दांडगा नमस्कार घातलात तुम्ही शिवाला,
मग ज्या पद्धतीने असा तुमचा तो भरभक्कम दांडगा नमस्कार होता, त्याच पद्धतीने आज तुमच्या देवाला नैवेद्य सुद्धा भरभक्कम हवा असेल, नाही का? तर गुलाबराव चटकन म्हणाले, त्यांना त्यातलं कपट कळलं नाही की काका काय अर्थाने बोलतायत. ते चटकन म्हणाले, हो तर आज माझ्या देवाला ना पुरणपोळीचा नैवेद्य हवा आहे. हे ऐकल्यानंतर काकांचं टाळकच फिरलं आणि त्यांना ताणकन एक लाथ घातली. आणि काकांनी लाथ घातली आणि ते काय म्हणाले, की पुरणपोळीचा नैवेद्य हवाय काय तुझ्या देवाला? अरे सांग ना, तुला पुरणपोळी खायची, तुला पुरणवरण हाणायचंय, देवाचं नाव कशाला घेतो? पण हे ऐकून गुलाबराव अतिशय दुःखी झाले. त्यांचं अंतःकरण व्यथित झालं, कारण खरोखरीच त्या दिवशी त्यांनी जो साष्टांग नमस्कार घातला होता, त्यावेळेला त्यांचा जो त्या शिवतत्वाशी संवाद चालला होता, तेव्हा त्या शिवतत्वाने त्यांच्याकडे त्या दिवशी खरोखरी पुरणपोळीचा नैवेद्य मागितला होता. आता इतक्या पवित्र भूमिकेतनं त्यांनी हे जर काकांना सहज उत्तर दिलं, पण व्यवहारवाद कधी तुम्हाला सुखाने जगू देत नाही, त्याचं हे उदाहरण काकांनी त्यांना लाथ मारली. त्यांना अतिशय वाईट वाटलं. विषण्ण अंतःकरणाने ते घरातनं बाहेर पडले. आणि मग त्या दिवसापासून ते फारसे घरी जाईन असे झाले. कोणाच्या तरी ओट्यावरती, कुठल्या तरी झाडाखाली, कुठल्या तरी झाडाच्या खालच्या पारावरती किंवा गावातल्या मारुती मंदिरात, शिव मंदिरात ते सतत बसून राहायला लागले. घरी क्वचितच यावं किंवा न आलेलं बरं असं त्यांना वाटायला लागलं. कारण उपेक्षा, चेष्टा, अपमान किती सहन करायचं. आणि ही सगळी मंडळी तर स्वतःला मातब्बर समजत होती यांची उपेक्षा करण्यासाठी. मग दिवस दिवस उपास पडत असे की पोटात अन्न नाही. मग त्यावेळेला गुलाबराव महाराज हिंगणबेटाची फळं खाऊन आपला उदरनिर्वाह तात्पुरता तरी करत असत. आता हिंगणबेट हे काय आहे? तर हिंगणबेट हे एक काटेरी झुडूप असतं. आणि जिथे कमी पावसाचा प्रदेश आहे तिथे हे हिंगणबेटाची आपोआप उत्पत्ती होत असते. त्याचं बी कुठे वाऱ्यावरनं येऊन वगैरे. काटेरी झुडूप आहे, त्याची लागवड कोण करणार? त्याला जी एक फळं येतात, साधारण फेब्रुवारी ते नोव्हेंबर या काळामध्ये ह्या झाडाला फळं आणि फुलं येतात. तर ती फळं त्या फळांना हल्ली नैसर्गिक साबण असं ओळखलं जातं, कारण ती बुळबुळीत असतं. त्याचा गर जो असतो त्या फळांचा, त्याचा आयुर्वेदिक औषधांसाठी खूप मोठा उपयोग आहे. शरीरशास्त्रासाठी सुद्धा त्याचा उपयोग आहे. तर ती हिंगणबेटाची ती जी लिबलिबीत अशी ती ज्याला बेचव आहे, त्याला काही चवच नाही, अशी एखादी वेळेला कडवट सुद्धा असतील, अशी फळं खाऊन ते त्यांचा उदरनिर्वाह करत असत. बघा काय अवस्था आहे. सिद्ध पुरुष आहे पण अजून प्रगटीकरण झालेलं नाही, वय लहान आहे. आणि मग ही विषण्ण अवस्था आहे, घरी जायचंच नाही. तरी तरी कोण तुमची वाट बघते? वडिलांना एक प्रेम आहे आणि घरामध्ये त्या एकत्र कुटुंबामध्ये शारदाबाई नावाच्या कोणीतरी त्यांच्या घरात राहणाऱ्या स्त्री होत्या, नातेवाईक स्त्री असतील. कारण पूर्वी असं होतं की भल्या मोठ्या कुटुंबामध्ये कोण ना कोणतरी आश्रयाला येऊन राहतच असे. त्यातल्या ह्या शारदाबाई होत्या. हे आई वेगळ्या पोरावरती आणि त्यांच्या त्या बहिणीवरती त्या शारदाबाईंचं अतिशय प्रेम होतं. आणि त्यांच्या म्हणजे गुलाबरावांच्या वडिलांचं तर त्यांच्यावर प्रेम होतच, पण गुलाबरावांच्या वडिलांचे जे सगळे मोठे बंधू होते, ज्यांनी आता यांना लाथ वगैरे मारली, ते कुटुंब प्रमुख असल्यामुळे त्यांच्या पुढे कदाचित गुलाबरावांच्या वडिलांचं काही चालत नसावं. पण तरी मुलावरती त्यांचं अतिशय प्रेम होत. तरी सुद्धा गुलाबरावांना घरी यावंसं वाटेना. मग हे असं ते विषण्ण मनस्थितीमध्ये असतानाच त्यांना काव्य प्रतिभा स्फुरली. आणि सुरुवातीच्या काळातली त्यांची जी काव्य आहेत, त्याच्यावर ज्ञानेश्वर माऊलींच्या रचनांचा अतिशय प्रभाव दिसून येतो. आणि मग अशा लहान वयामध्ये त्यांनी जी काव्य केली ती इतकी तत्वचिंतक आणि तत्वज्ञानाने परिपूर्ण अशी काव्य आहेत. त्या रचनाच इतक्या श्रीमंत रचना आहेत की त्यांचा अभ्यास करणं म्हणजेच एक प्रबंधाचा विषय होऊ शकतो.
आणि ह्या प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांनी प्रत्यक्ष नेत्र नसताना सुद्धा 128 ग्रंथ लिहिले. 128 ग्रंथांची निर्मिती त्यांनी केली. आणि ते अशिक्षित होते बरं का. त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, कारण आंधळ्या माणसाला कसं शिकवणार. पण ती प्रज्ञा असल्या कारणाने ते आपोआप लिहित असत कागदावरती. त्यांना त्याच्यासाठी अक्षर ओळखीची गरज नव्हती. 128 ग्रंथ निर्माण करणं आयुष्यामध्ये हे काही खायचं काम आहे का? 28 पानं लिहिताना माणसाची भंबेरी उडते. 28 पानं तर सोडून द्या. 2 पानं लिहायची म्हटली की आम्हाला काही कळतच नाही, आम्हाला लिहिताच येत नाही. सर्वसामान्य मनुष्यांनी असे सांगितलेले किस्से आहेत, आपल्याला माहिती आहे. आम्हाला नाही काही लिहिता येत. तिथे डोळस नसलेला माणूस 128 ग्रंथांची निर्मिती करतो. ते सुद्धा एक एक ग्रंथ म्हणजे एक एक मैलाचा दगड असावेत इतक्या पद्धतीने ते ग्रंथांची रचना त्यांनी केलेली आहे. म्हणजेच काय की लौकिक अर्थाने अंध आणि अशिक्षित असलेल्या ह्या गुलाबरावांची जी बुद्धिमत्तेची जी अफाट झेप आहे, त्याची तुलना करायची तर ती फक्त ज्ञानेश्वर माऊलींच्या रचनांशीच करावी लागेल. कारण गुरु माऊली मानले ज्ञानेश्वर माऊलींना, त्यामुळे त्यांचा प्रभाव, त्यांच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या एकंदरच रचनांचा प्रभाव गुलाबराव महाराजांच्या रचनांवरती दिसून येतो. कारण त्यांना बाकी सगळे ग्रंथ, ज्ञानेश्वर माऊलींचे हरिपाठाचे अभंग, हे सगळं मुखोद्गत होत. एकदा ग्रंथावर हात ठेवल्यानंतर अख्खी ज्ञानेश्वरी मुखोद्गत असलेले गुलाबराव महाराज होते. कुठलाही संदर्भ चटकन त्यांना देता येत असेल, कारण ते सगळं प्रज्ञाचक्षूंनी, ज्ञानचक्षूंनी त्यांनी ते ग्रहण केलेलं होतं. मग वडिलांच्या एकदा असं झालं की महामारी त्यावेळेला येत असं, प्लेगची साथ होती, येत असं त्यावेळेला. त्या प्लेगच्या साथीमध्ये त्यांचे वडील आणि त्या ज्या सारजाबाई होत्या त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या, त्यांचा मृत्यू झाला. आणि गुलाबराव अक्षरशः हादरून गेले आतमधनं की अरे, आपल्यावर आता प्रेम करणारं कोण आहे? एका त्या परमेश्वराशिवाय आपल्यावर प्रेम करणारं आता कोणी राहिलेलं नाही. पत्नी तर वयाने लहान आहे, तिला समजच नाहीये कुठली. म्हणजे ती जरी थोडी मोठी झाली असली वयोप्रमाणे, तरी मोठ्या बाईसारखी काही तिला समज नाहीये. मग आता गुलाबराव 15-16 वर्षांचे झाले या दरम्यान. मग आता त्यांनी, वडिलांचं निधन झालं, त्या सारदाबाई गेल्या, त्याच्यानंतर सावत्राईला मात्र ऊत आला. त्यांच्या काकांच्या संगतीने त्या जास्तीत त्रास द्यायला लागल्या यांना. मग तर मात्र त्यांनी त्यांचं घर जवळपास कायमच सोडल्यासारखं झालं. आणि मग त्यांची जी बहीण होती धाकटी रंगू, जिच्या बाळणपणामध्ये त्यांची आई निधन पावली, ती रंगूबाई आणि तिचे यजमान रामराव ह्यांच्या घरी गुलाबराव राहायला लागले. रामराव मास्तर होते, शिक्षक होते. मग रामराव आणि रंगूबाईंनी अतिशय, मग त्यांनी त्यांना प्रेम दिलं ह्या नवरा बायकोने. आणि मग गुलाबरावांची जी पत्नी होती मनकर्णिका, तिलाही या रंगूबाईंनी आणि रामरावांनी त्या माधांच्या मोहडांच्या घरातनं आपल्या घरी राहायला आणलं आणि तिला लिहायला वाचायला शिकवण्याची सुरुवात रामराव मास्तरांनी केली की तिलाही शिक्षित करून सोडलं पाहिजे, कारण नवरा एवढा प्रकांड पंडित आहे आणि त्याची ओळख ह्या नवरा बायकोना पटली होती की रंगूबाईंना माहिती होता आपला भाऊ किती उच्च कोटीचा पुरुष आहे. आणि रामरावांनाही, रामराव मास्तरांना सुद्धा तो कुठेतरी आतमध्ये एक दृष्टी होती की अरे, हे काहीतरी आहे ना आपल्या अवतीभोवती, ते वेगळं आहे बरं का. अंध अंध म्हणून आपल्या ह्या मेवण्याची सगळीजण चेष्टा करतात, तसं तो नाहीये वास्तविक. तो डोळसांपेक्षाही डोळस आहे. मग हे जेव्हा गुलाबरावांचं आता वास्तव्य रंगूबाई आणि रामराव मास्तरांकडे सुरू झालं, तर नंतर असं घडलं की इसवी सन 1898च्या सुरुवातीला परमेश्वरी इच्छेने गुलाबरावांनी मंत्रदीक्षा द्यायला सुरुवात केली. म्हणजे आता बघा,
ती पहिली अवस्था संपून आता गुरुपदावरती त्यांची वाटचाल सुरू झाली. गुरुपद त्यांच्याकडे आपोआप चालत आलं परमेश्वरी इच्छेनी शक्तीनी. ते मंत्र दीक्षा द्यायला सज्ज झाले. मंत्र दीक्षा द्यायला त्यांनी सुरुवात केली. पण तरी सुद्धा मंत्र दीक्षा ज्याला द्यायची त्यांनी खिरापती सारखी मंत्र दीक्षा वाटली नाही. ते प्रत्येकाला ज्याला ज्याला मंत्र दीक्षा द्यायचे त्याच्या आचरण शुद्धीकडे जास्ती त्यांचं लक्ष असायचं, कटाक्ष असायचा. आचरण शुद्धी नसेल तर मंत्र मिळणार नाही असं त्यांचं कडक भूमिका होती. आणि ह्या बाबतीमध्ये ते कुठेही तडजोड करत नसत. नो कॉम्प्रोमाइज. चालेल, दिली तुला मंत्रदीक्षा असं नव्हतं. चालेल नाही, माझ्या कसोटीला पारखून उतरून जर तू पुढे येत असशील तर तुला मंत्रदीक्षा देईन. मंत्रदीक्षा ही काय खिरापत किंवा चणे फुटाणे वाटण्यासारखी काही गोष्ट नव्हे. ते काहीतरी फार मोठं तत्व आहे. त्याच्या मागे फार मोठा अभ्यास आहे, भूमिका आहे. त्याच्या मागे परमेश्वरी अधिष्ठान आहे. आणि ते जर स्फुल्लिंग सांभाळता येत नसेल तर ते घेऊन उपयोग काय? नुसतं तुम्ही आमचे गुरु तुम्ही आम्हाला मंत्र दिला असली भानगड नव्हती ना. अजूनही नाहीये, पण हल्ली असते अशी भानगड. ते आमचे गुरु त्यांनी आम्हाला मंत्र दिला, आम्हाला काही त्याचा उपयोग नाही. त्याला तरी उपयोग आहे का ज्यांनी तुम्हाला तो मंत्र दिलाय त्याला? म्हणजेच आंधळ्यानी आंधळ्याला दिलेला मंत्रोपदेश असं आजच्या काळात आजच्या गुरु शिष्यांबाबत म्हणावं असं वाटतं. गुलाबराव आंधळे असून खरे प्रज्ञाचक्षुवाले होते, ज्ञान चक्षु त्यांना होत. मग गुलाबरावांचं आचरण शुद्धीकडे प्रचंड कटाक्ष असायचा. त्याशिवाय त्यांनी कोणाला मंत्रदीक्षा दिली नाही. तरी सुद्धा या आचरण शुद्धी बरोबरच त्यांचे 14 नियम त्यांनी केलेले होते. ते 14 नियम त्या व्यक्तींनी पाळले किंवा पाळण्याची क्षमता असेल, पाळण्याची तयारी असेल, पाळण्याची दुर्दम्य इच्छा आकांक्षा असेल तरच मंत्रदीक्षा मिळत असे. कोणते ते 14 नियम होते? ते 14 नियम गुलाबरावांनी जे घालून दिलेले होते ते आपण पुढच्या भागात बघूया. जय गजानन. जय गजानन.